मित्रांनो, काल बार्टीने जी काही एंट्रन्स एक्झाम घेतलेली होती, कॉमन एंट्रन्स टेस्ट जी घेतलेली होती, त्याच्याबद्दलचं एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे. तर ते नोटिफिकेशनमध्ये सांगितलेलं आहे, की 11 तारखेपासून 14 तारखेपर्यंत निकालाची प्रत, स्कोर कार्ड जो असेल तुमचा, तर ते तुम्हाला उपलब्ध करून दिली जात आहे. आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रक्रिया त्यांनी केलेली आहे आणि ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेस एक्झाम ही शिफ्टमध्ये घेतली जात असते, पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट किंवा तिसरी शिफ्ट अशा पद्धतीनं, त्यावेळेस प्रत्येक वेळेसची जी प्रश्नपत्रिका आहे ती वेगळी असते आणि मग अशा वेळेस वेगवेगळी प्रश्नपत्रिका असल्यामुळं गरजेचं असतं, की सर्व मुलांना सारखेपणा त्या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं असतं. आणि मग या दृष्टिकोनातून ही नॉर्मलायझेशनची प्रक्रिया त्यांच्या काठिण्य पातळीनुसार कमी जास्त होते आणि त्यानंतर मग मार्क्स जे तुम्हाला मिळालेले आहेत, तर ते एका सेम पद्धतीने एक फॉर्म्युला लावून त्याला समांतरपणे केलं जातं. मग याच्यामध्ये कुणाचे मार्क कमी होतील, कुणाचे जास्त होतील, तर त्यांना जो काही पेपर आलेला असेल, काठिण्य पातळी जशी असेल, त्यानुसार त्याच्यामध्ये बदल केले जात असतात. तर हा एक आता मुलांमध्ये तो गोंधळ होतो आहे, की मला 99 पर्सेंटाईल आलेत, मला 77 आलेत, मला 75 आलेले आहेत. मग अशा वेळेस नेमकं माझं लागेल का नाही? मेरिट कसं आहे? आता इथं मेरिटचा काही संदर्भ फारसा येणार नाहीये, तर तो काय येणार आहे? तर बार्टीमार्फत, सारथीमार्फत किंवा आरटी किंवा तुमचं महाज्योती असेल किंवा टी-आर-टी-आय असेल. फक्त पोलीस भरती असेल तर ते फक्त बार्टी, आरटी यांचं आहे. बाकी सारथी आणि महाज्योती यांचं तर काही नाहीये त्याच्यामध्ये, हे आपण पाहतोय. पण सर्वांसाठी जर बघायला गेलं तर काय आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला तुमच्या जागा त्या कॅटेगरीनुसार, समजा आता पोलीस भरतीच्या बार्टीच्या जागा किती आहेत महाराष्ट्रासाठी, तर त्यानुसार मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट म्हणजे ज्या ठिकाणी समजा 3000 जागा महाराष्ट्रासाठी आहेत असं धरूया आपण गृहीत. तर 3000 जागा म्हणजे पहिल्यांदा 3000 मुलं घेतली जाणार. मग त्याच्यामध्ये पुन्हा आणखी मुलींची संख्या, मुलांची संख्या, दिव्यांग अशा पद्धतीनं तो क्रायटेरिया लावून पुन्हा आणखी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरियानुसार मेरिट लागेल. तर तुम्ही आता फक्त ह्या 2-3 दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे. 14 तारखेपर्यंत त्यांनी स्कोर कार्ड उपलब्ध करून दिलं जाणार असं म्हटलेलं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून विचार केला तर याच दरम्यान कुठेतरी रिझल्ट लागण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. तर तुमचं जे काही स्कोर कार्ड आहे, तर त्या अनुषंगानं आपल्याला मिळालेले मार्क्स आपल्याला त्या मेरिटमध्ये किती असणार आहेत, कसं असणार आहेत, हे आपल्याला आत्ताच काही सांगता येणार नाहीये. कारण काय आहे, की जागांची संख्या आणि आपल्या इथं मुलांनी दिलेले जे काही अर्ज आहेत त्यांची संख्येनुसार आपल्याला याचा निर्णय होतो. तर त्या दृष्टिकोनातून फक्त प्रिपेअर राहा. बेस्ट